साल 1999, जेव्हा पेट्रोल संपलेल्या स्कूटरमध्ये आणि पेस्ट संपलेल्या टूथपेस्टमध्येही जीव असायचा, मुलांचे हिरो कॉमिक्स आणि मैदानातच सापडायचे, म्युझिकवाल्या ग्रीटिंगनं आणि TV सोबतच्या फायटिंगनं घराघरात एंट्री मारली होती. 1 रुपयाची खरी किंमत प्रेमवीरांनाच कळली होती. पण ह्याच निवांत चाललेल्या वर्षात विद्यावंत पेठे कॉलेजमध्ये मात्र चांगली झुंपली होती. कॅन्टीनसाठी स्टुडंट अभिमन्यू राजेशिर्के आणि नव्या प्रिन्सिपल श्रीमती पद्मिनी गाडगीळ यांच्यात. मॅडम, साखर 2 चमचे. अर्धा. तुमच्या नवीन प्रिन्सिपलला फार गोड आवडत नाही. तो मिस्टर अभिमन्यू राजेशिर्के. तुम्ही मला माही म्हणू शकता. डोंट बी ओव्हर स्मार्ट. कॉलेजमध्ये कॅन्टीन सुरू होणार नाही. इथे मुलं शिकायला येतात. एक विचारू, तसं तर शिक्षकही तर शिकवायला येतात ना, मग त्यांना चहाची काय गरज? तू तुझ्या प्रिन्सिपलशी बोलतोय असे विसरलायस का? नाही, मी विसरलो नाही, पण चहाही प्रिन्सिपलनी मागवलाय म्हणून त्यांनाच विचारतोय. शिकवून शिकवून थकवा येतो म्हणून चहा मागवला जातो. तसाच शिकून शिकूनही थकवा येतो, मेंदू दमतो. नाही, आम्हाला असं चहा हातात कुणी आणून देणार नाही म्हणून कॅन्टीनची गरज. आणि त्या कॉलेजमध्ये कॅन्टीन सुरू होणार नाही म्हणजे नाही. यू मे लीव्ह. तुमचं शिंदर असतंय मॅडम, पण एकदा साधा विचार करून बघा. जर मुलांचा थकवा गेलाच नाही तर हळूहळू त्यांचं लक्ष लागणार नाही, त्यांची विषयांची समज कमी होणार, मग त्यानंतर परीक्षेत मार्क्स कमी येणार, इव्हेंच्युअली कॉलेजचा रिझल्ट कमी लागणार. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला काय हवं? कॉलेजचा चांगला रिझल्ट की आपल्याला कॅन्टीन साठी परमिशन मिळाली आहे. गौरी पण ना काय डोक्यात भूत घेऊन बसली देव जाणे. बाप आहे ना खमका, पण ऐकेल तर शपथ. हॅलो गौरी, निघालीस का? लेट वगैरे करू नको. खडूस सर आले ना की गेट बंद करतात. मग काय एंट्री बिंट्री मिळणार नाही तुला, नोकरी विसरच. मग असं काही होणार नाही. मी म्हंटल ना तुला की मी वेळेत येते म्हणून. तू नको काळजी करू. बाय.
बापरे, इतकी गर्दी. बाबा, तुम्ही उंदराच्या कानात काही सांगितलं का नाही हो? अहो, बाप्पाच्या आधी जर उंदीर मामाच्या कानात आपल्या मनातली इच्छा सांगितली ना, तर आपली कामं अशी फटक्यात होतात. मला 15-20 कामांचा असाच अनुभव आहे. काय तुम्ही? माझा नंबर आहे तुमच्या मागे. उंदीर मामा, माझी एकच इच्छा पूर्ण कर, की आता रांगेत उभ्या असलेल्या सगळ्या माणसांच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर. कारण माझ्यामुळे त्यांनी रांग सोडली रे. विसरू नकोस, लक्षात ठेव. थँक्यू. गौरी ना डोकं लढवं तर येणच. बाप्पा, ते विद्यावंत कॉलेजचं काम व्हायला पाहिजे. हा काय असं काय बघतोस माझ्याकडे? तुला सांगितलं होतं ना, विद्यावंत कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये एका कुकची गरज आहे म्हणून. काहीही करून ते काम व्हायलाच पाहिजे, प्लीज. बाबांकडनं आता उदबत्त्याचं काम होत नाही रे. खूप त्रास होतो त्यांना. कधीही फिट्स येतात आणि मला त्यांना आणखीन त्रास नाही द्यायचा आहे. प्लीज तेवढं काम कर. गुरुजी, पूर्ण 25 अगरबत्तीचे पुढे आहेत. मोजून घ्यावं तर. अहो, मोजायची गरज नाही हो. बर गुरुजी, काय? जरा आमच्या गौरीला समजावून सांगाल का? गौरीला? अहो, शिकायच्या वयात ना नोकरी करायचं म्हणते हो. बाप एवढा खम काय म्हटल्यावर तुम्ही जरा सांगा ना समजावून तिला. नको रे बाबा. आणि हो, नाही म्हणजे सॉरी, मला माहितीये माझं जरा जास्त कर्ज आहे तुझ्यावर. 462 रुपयांचं कर्ज आहे. पण एकदा का नोकरी मिळाली ना, की मी हळूहळू करून ते सगळं कर्ज फेडेन. हा, पण जर तू माझं काम नाही केलंस तर लक्षात ठेव, तू आहेस आणि मी आहे. आणि हा, प्लीज ते लग्न बिग्नाचं आत्ता काढू नकोस. हा, मला अजिबात परवडणार नाही ते. तर जेव्हा केव्हा भेटायचं असेल ना, तेव्हा त्याला भेटू देत. गणपती बाप्पा मोरया. ओ दादा, टाळची हवा काय करताय? पुन्हा जर सार्वजनिक शिस्त मोडलीस तर डोक्यातली हवा काढील. नेहमी येतोय आणि भुकेल्यांना खाणं पिणं देतोय, पण मंदिराच्या आत काय जात नाही. काय बी नसलंय देवासंग काय नाही. आज तरी जाणार नव मंदिरात? सगळ्यांमध्ये वाटून टाक. अनु बोल. अनु, तू मला सारखं सारखं घाबरवू नकोस ग. मी तुला एकदा सांगितलं ना, तुमच्या त्या खडूस अभिमन्यू सरांच्या आधी मी कॉलेजमध्ये पोहोचणार म्हणजे पोहोचणार. चला
चला या तुम्ही इकडे. इथे थांबा आता आणि पटकन आशीर्वाद द्या मला की माझी सगळी कामं होतील म्हणून. होईल. चल मी पण येतो बरोबर. बाबा अहो कशाला, तुमची मुलगी मोठी झाली आता. बापाला त्रास नको म्हणून कॉलेज सोडून काम शोधते. खूप मोठी झाली आहेस तू. पण मग तुम्ही पण लहान मुलांसारखं वागताय ना. चला तुम्ही पण निघा बरं आता, नाहीतर ते कुलकर्णी आहेत ना, ते उदबत्त्यांच्या ऐवजी स्वतःला जाळत बसतील. ए गौरी एक काम कर. नाही 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 बाबा मला पैसे. अगं अहो पण मला नकोय. हे पैसे ठेव आणि रिक्षाने जायचं. हे बघ उद्या आपलं ना भलं मोठं अगरबत्तीचं दुकान असणार आहे. ते झाल्यावर सोडशील ना नोकरी. काळजी घे. चल नीट जा. बाबा तुमच्या सगळ्या इच्छा, सगळी स्वप्न पूर्ण करणारे मी. फक्त एकदा ही नोकरी मिळून जाऊ दे. माझी चप्पल. ओ अहो माझी चप्पल तुमच्या. एक चप्पल कर. हानू बोल. कुठे आहेस? अगं येतेय. अगं तुला 15 मिनिटं लवकर नाही निघतायत का घरातून? आता तुला लेट झाला तर तू. अनु हे बघ, एका चप्पल चोरामुळे आधीच माझं डोकं खूप फिरले. तू आणखीन फिरवू नकोस. एकतर पाय पण खूप वाजतायत. अगं पण गौरी जाते. दादा विद्यावंत कॉलेज कुठे आहे? समोरच आहे. थँक्यू. काय गंमत आहे. 2 वर्षांपूर्वी ह्याच कॉलेजमध्ये 13वीला ऍडमिशन घ्यायचं होतं, पण तेव्हा पैशांमुळे नाही घेता. आणि आज पैसे कमवण्यासाठीच इथे आली. काय माहित, कदाचित माझी 15वी पण. जो होता है अच्छे के लिए होता है. आठ 55 झाले. 9ला 5 मिनिटं बाकी आहेत. लवकर चला. मोबाईल पण कर. मोबाईल चल.
गेट उघडा ना, मला आत यायचंय. ओ दादा, अहो तुमच्याशी बोलतेय मी, गेट उघडा ना प्लीज. आता काही झालं तरी गेट उघडलं जाणार नाही. चला निघा. ओ शुक शुक. ओ हॅलो, अरे खडू. सर गेट उघडा ना, सर गेट उघडा ना प्लीज. अहो माझं खूप महत्वाचं काम आहे. हो आज 100% सगळी तयारी झाली बघा. त्या प्रिन्सिपल साहेबांना एकदाच सांगितलं की माझं काम झालं. अण्णा मेलो मेलो अण्णा, तू गयो रे. कॉलेज चालू असताना मला आवारात एकही माणूस फिरलेला चालत नाही. मुलांचं लक्ष विचलित होतं. नियम विसरलात का? कॅन्टीन बंद करून घ्यायची घाई झाली. माफी मागतो सर, कान धरू ना. मैं क्या बोलणे के म्हणजे सर, आजच्या दिवस असं काहीतरी बोलायला नको. आज आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनला 25 इयर्स कंप्लीट झालेले असतात किंवा. माहितीये मला. अयो माहित आहे कसं? ते महत्वाचं नाहीये, पण पुन्हा जर मला फिरताना दिसलात तर वेगळीकडे कॅन्टीन शोधायचं. छा छा, नाहीच फिरणार बघा, नाहीच फिरणार. अभिमन्यू सर, ते 25 इयर्स कंप्लीट झाले म्हणून छोटीशी केक कटिंग पार्टी ठेवली आहे कॅन्टीन मध्ये. सर आपण आलात तर ते त्या कॅन्टीन पेक्षा मला माझा वर्ग जास्त महत्वाचा आहे. मला पण अन्ना तू तो बच गया. त्या चप्पल चोरला ना, पचणारच नाहीये माझी चप्पल. गौरी गौरी शांत हो. जो होता है भले के लिए होता है. हाँ, तू तुझ्या कामावर लक्ष दे, कामावर लक्ष दे. या अनुला काय झालं? हिला पण फोन आत्ताच बंद ठेवायचा होता का? अरे आता कुठे शोधू मी कॅन्टीन? उजवीकडे, डावीकडे. डाव्या हाताचं वजन जास्त आहे म्हणजे डावीकडे. बापरे, कॉलेज नक्की भरलंय ना? आता खडू सरांनी अजून कोणाला आतच येऊ दिलेलं नाहीये. मराठी साहित्याचा अभ्यास करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. उद्दिष्ट, प्रास्ताविक, विषय विवेचन, अधिक अध्ययन आणि सारांश. आणि त्याच
ए, कोण आहे? कोण आहे? देवा देवा, बहुतेक हेच ते खडूस सर आहेत. गौरी, जर त्यांच्या हाती लागलीस ना तर नोकरी मिळायच्या आधीच जाईल तुझी. पण हे सगळं त्या चप्पल चोरमुळे झाले. त्याच्या तर ना पप्पा, तुला सगळी परिस्थिती माहितीये. प्लीज सांभाळून घे. प्लीज लाज राख. अरे देवा, हा अलार्म माझ्यामुळे वाजला की काय? आता आता तर गेट उघडावंच लागेल ना.